नॉर्मल पिंपल रबरचा फ्लाय जेव्हा 90 डिग्रीज मध्ये तुझी बॅग असते तेव्हा हे पिंपल असे असतात. जेव्हा आपण बॅकस्पिन करतो तेव्हा हा अँगल काय होतो, पिंपल रबरवर जेव्हा बॅकस्पिन करतो तेव्हा हा अँगल काय होतो, हा अँगल असा होतो. बरोबर आहे. त्यावेळी हे पिंपल तुला दिसताना कशी दिसतील, असे दिसतील. बरोबर आहे. जेव्हा मी हा अँगल असा कट करतो तेव्हा बॉल येताना तो कसा येणार आहे, हा बॉल येताना 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. बरोबर आहे. बॉलची डायरेक्शन अशी आहे. तिरक्या रबरवर हा इम्पॅक्ट असा येतो, म्हणजे हा पिंपलवरचा इफेक्ट कसा येणार आहे, ह्या रबरावर, हा रबरावर इम्पॅक्ट हा असा येणार आहे, हे पिंपल असं होणार आहे. हा पिंपल रबर पिंपल कसं होणार आहे, असा होणार आहे आणि हा बॉल इथे असा येणार आहे. बरोबर आहे. आणि हा इम्पॅक्ट नंतरचा त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यानंतरचा जो इम्पॅक्ट आहे हा असा इम्पॅक्ट आहे मधल्या पिंपलचा, आणि दुसऱ्या पिंपलचा इफेक्ट कसा आहे जर तू बघितला तर जो असा आहे तो असा आहे. बरोबर. आणि हा नुसता फेकला जातो, ह्याने कमी फेकला जाईल ह्याने जास्त फेकला जाईल, पण तुझ्या स्पीडचं ऍब्सॉर्प्शन आहेच आहे. आणि म्हणजे हा फक्त ऍब्सॉर्ब करणार आणि फेकणार त्याच्या कपॅसिटी प्रमाणे. त्यामुळे तुझा बॅकस्पिन जो येईल, स्पिन ह्याच्यावर आपटल्यानंतर त्या बॉलचा एकतर स्पीड कमी होईल, स्पिनचा इफेक्ट नलिफाय होईल आणि तो बॉल तुला साधा, सरळ आणि सोपा, हलका येईल. बरोबर आहे ना. आता हाच बॉल असा इथे येतो का आपण बघू. दिस इज अ पिंपल रिटर्न बोर्ड. येते का लक्षात. सो यू हॅव टू प्रॅक्टिस अकॉर्डिंगली अँड मेक शुअर की इट विल हॅपन ऑर नॉट. बघ, प्रॅक्टिस करून बघ.